त्यावेळेस ती आणि ते जर आपल्या लक्षात नाही राहिलं कधी इन केस, तेव्हा लक्षात नाही होत ना. आता पटकन भाजीवाली आली, मी पटकन भाजीवाली घेतली आणि मला ते लक्षात नाही राहिलं की ते 30 रुपये आहे. आणि ते करताना मला थँक्यू पण मी माझ्या नॉर्मल याच्यात तिला म्हटलं पटकन तुझी हे आहे भाऊ माझा पण क्लास आहे, पटकन मी तिला दिलं आणि ते ऑनलाईन पटकन पे केलं. मला आता लक्षात आलं की अरे त्याला पण थँक्यू म्हणायचंय. मग मला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी म्हणू शकते की चला ते 30 रुपये दिले त्याच्यासाठी थँक्यू फॉर द मनी, की मला मी पेड केलं, थँक्यू फॉर द पेड. मग जेव्हा जेव्हा लक्षात येईल ना तसे करू शकतो. आणि असे जुने पण उकरून उकरून काढू शकतो खूप, की जेव्हा आपल्याला म्हणजे पैशाच्या बाबतीत जर आपल्याला जास्त लाईट करायचं आहे ना, तर मग जिथे जिथे आपण खूप पैसे खर्च केले, जुने व्हॅकेशन असतील म्हणजे आपले लग्नातले फोटो काय जे असेल ना ते पैशाच्या बाबतीमध्ये आपण खर्च केलेले, तर तसे असे पैशाचे 100 100 200 ग्रॅटिट्यूड घेऊ शकतो आपण. त्याच्याने होणार काय माहिती का, पैशाची ना आपली बॉन्डिंग आहे ना अजून छान व्हायला लागते. मी हे एक दिवस प्रॅक्टिस केली होती 90 60 आणि 30. त्याच्यामध्ये काय होतं माहिती का, ते 90 60 30 मध्ये काय करावं लागतं. 90 ग्रॅटिट्यूड लिहायचे तुम्हाला पास्टचे, पूर्ण तुमचे सगळे पास्ट मध्ये जे आहे ते. पास्ट मध्ये जे काही तुम्ही केलंय खर्च, दुसऱ्यांनी केलंय, मग ते कुल्फी खाल्ली, आईस्क्रीम खाल्ली, हे छोटे छोटे आठवण आठवण. आणि ती प्रॅक्टिस कशी आहे ना, त्याला ग्रुपमध्ये जर केलं तर अजून छान प्रॅक्टिस होती ती. आणि त्याच्यामध्ये आठवण म्हणजे एक एक सांगतोय तर ते काका मामा मावशी ते सगळ्यांचे म्हणजे लहानपणापासूनचे, जिथे तिथे पैशांचा संबंध आलेला आहे, ज्यांनी आपल्याला काही पायातले चेंज केले असं आठवण आठवून ते ग्रॅटिट्यूड लिहिले होते. आणि नंतर परत आता सध्या करंट मध्ये जे आपल्याला करतात ना, आपल्या काही मुलांनी गिफ्ट दिलं असेल, काही हसबंड काही सासूनी कोणी करंट याच्यामध्ये जी काय आता जर्नी चालू त्याच्यामध्ये डे बाय डे वर काहीतरी मिळत असतं आपल्याला. तर मग ते सगळ्या त्या पैशाचे त्याच्याबद्दल आपण स्वतः खर्च करतोय त्याच्याबद्दल प्रेझेंट टेन्स मध्ये की चालू आहे स्वतः आता हे चालू आहे, वापरतोय सर्व्हिस लाईट बिल वापरतो जे काही आहे त्या सर्व्हिस आणि स्वतःचा खर्च. आणि नंतर आपल्याला फ्युचर मध्ये जे घ्यायचंय, आता फ्युचर मध्ये मला पाहिजे दुसरी गाडी पाहिजे किंवा आयफोन घ्यायचा आहे, जे काही आपल्याला फ्युचर मध्ये पाहिजे ना, मग त्याच्यासाठी त्याचे ग्रॅटिट्यूड करायचे ऑलरेडी मला ह्या ह्या गोष्टीसाठी आलेले पैसे. मग हे जर आपण असं 3 दिवस असे ठरवले ना, की जरा दुपारचा वेळ काढायचा आपल्याला, एक दिवस आपण हेल्थची करतोय ग्रॅटिट्यूड, पूर्ण दिवस टोटली हेल्थ, मग पाणी पितानी वगैरे. एक दिवस आपण पूर्ण पैशांचं करतोय, एक दिवशी पूर्ण आपण नातेवाईकांचं करतोय, किंवा आपल्याला मेजर एखादंच व्यक्ती घ्यायची उचलायची, एक दिवस आपण त्याच करतोय. म्हणजे त्याच्याने काय होतं, आपल्याला टार्गेट मिळतं. आणि ते टार्गेट ठेवून आपण ती एकच प्रॅक्टिस अशी डीप मध्ये करू शकतो, डीप 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 मध्ये. आणि असं सगळंच करायचं म्हणतं मॅजिकल मॉर्निंग मध्ये तर आपलं ते चालूच असतं ना, आपण उठल्यावर ते लक्षात ते सवय झाली की आपण ते करतो. मॅजिक डस्ट किंवा ह्या गोष्टी आपण करतोच, पण आपल्याला जर डीप मध्ये करायचं एकच रिलेशनशिप घ्यायचं, त्याला पूर्ण हे करायचं असेल, तर मग ते डीप मध्ये थोडंसं करत बसायचं जेव्हा आपल्याला वेळ मिळेल. आणि जास्त करून जेव्हा फुल मून वगैरे येतो ना त्यावेळेला ही प्रॅक्टिस करता, कारण आपल्याला माहिती आहे फुल मूनच्या वेळेस जी आहे की जी आपली एनर्जी आहे, जी एक्साइटमेंट आहे, ती एक त्याचा चढाव असतो जास्त. जसं समुद्रामध्ये जी भरतीचा वेळ म्हणतो आपण ना, पौर्णिमेला भरती येत असते, तशी आपल्या याच्यात पण 70% पाणी येतं. ती भरतीचा काळ जो असतो तो खूप जास्त होतो, त्या कधी कधी त्या जास्त फ्लोचा पण म्हणजे हे पण होतो कधी कधी साईड इफेक्ट. काही लोक बघता ना जास्तच अग्रेसिव्ह होतात, जास्तच रागात येतं, मग जो काही गुण असतो तो त्याचा उफाळ येत असतो. मग त्यावेळेस काय करायचं, आपल्याला बिझी ठेवायचं. मी भरपूर लोक असे बघितले ना, ते काही काही पौर्णिमा वगैरे आले ते जेवण नाही करत, ते जास्त करून पाणीच पिता किंवा ज्यूसच पिता, फ्रूटच खातात, ज्याच्यात नैसर्गिक पाणी आहे तसंच करतात. ते असे एकदम प्रोसेस फूड खात नाही. पूर्वी व्हायचं ना किंवा आता आहे, काही लोक पौर्णिमाचा उपवास पकडतात ते लोक, किंवा असे फ्रुट्स वगैरेच खातात, ते त्याच दिवशी खात नाही, म्हणजे दुसरं काही असं तामसिक काही खात नाही, कांदा लसूण वगैरे असं असेल, किंवा मग ते हे करतात. मग त्याचं कारण पण हेच आहे की आपल्याला शांत ठेवायचं माइंड बॉडी सोल, मेडिटेशन ध्यान करायचं. मग आपण कुठल्या तरी एक ऍक्टिव्हिटी मध्ये अडकून घ्यायचं. तेव्हा आपण शक्य झालं ना पुढच्या पौर्णिमेला आपण दुपारी वगैरे करू प्रॅक्टिस, 1 2 तास असे सगळे आले यायला तयार असेल ना, आपण ती करू. एकमेकांच्या ज्याने होतं, आपण स्वतः करायचं म्हटलं की जरा कंटाळा येतो. आपण तशी प्रॅक्टिस आपण करूया की वीक मध्ये थोडीशी, ज्या आपल्याला एक टॉपिक पकडून त्याच्यावर आपण थोडीशी डीप मध्ये 2 3 तास जर आपण प्रॅक्टिस केली ना, तर बरेच सगळ्या जणांचे ब्लॉकेजेस हे व्हायला मदत होते. येस. तर आजचा जो टॉपिक आहे आपला आजचा मॅजिक डस्ट है ना, मस्त टॉपिक आहे आजचा. तर आजचा पीडीएफ काढा तुझ्या मॅडम. तर आजचा टॉपिक आपल्याला शिकवतो ना, काहीतरी आपलं देणं लागतं, समाजाचंही देणं लागतं. Yes. त्यांनी खूप सारे लोक येताना जाताना दिसत आहे, कशातून तरी येत आहे असे मॉलमध्ये, किंवा एखादं काहीतरी मोठे थिएटर असेल, किंवा काही तिथं लोक दिसत आहेत आपल्या अवतीभोवती लोक, आणि ते खूप त्यांच्यावर असं काहीतरी स्पार्कल आहे, डस्ट आहे, प्रत्येकांवर एक प्रकाश येतोय.
आणि ते लोक त्या डस्ट मध्ये त्यांची आंघोळ होती असं आपण इमॅजिन करू शकतो, है ना. असं पिक्चराइज करू शकतो. म्हणजे हा आजचा जो चॅप्टर आहे ना, तो शिकवतोय की देणं आपलं काहीतरी लागतं आणि आपल्याला कोणीही लोक भेटतायत. म्हणजे ज्या जो व्यक्ती आपल्याला नजरेला नजर मिळते किंवा जो आपल्या संपर्कात येतो दिवसभर आपल्या जीवनामध्ये, तो काही असाच आलेला नसतो आणि तो काही आपल्यामध्ये काय म्हणतात त्याला कोइन्सिडन्स किंवा असं नसतं. तर हे जर हा चॅप्टर आहे आणि भरपूर जर डीप मध्ये आपण पुढे शिकलो तर त्याचं आणि आपलं काहीतरी कार्मिक कनेक्शन असतं आणि काहीतरी देणं घेणं असतं. त्याच्याशिवाय ती व्यक्ती आपल्याला भेटत नाही कुठलीही असो त्या आयुष्यामध्ये. म्हणजे इव्हन आपले कामवाले असो कुठं न कुठं ते आपल्याला कनेक्टेड असतात तसे लोक. म्हणजे इव्हन का आपण एखादी टॅक्सी बुक केली, गाडी बुक केली, तर जो एखादा नावाचा व्यक्ती आला, त्याचं नाव येतं मोबाईलवर वगैरे, तर इतक्या सगळ्या याच्यातून तीच व्यक्ती कशी आपल्यापर्यंत आली, आपण ज्या रिक्षात बसतो तीच व्यक्ती कशी आली, तर मग कुठेतरी त्याचं काहीतरी कनेक्शन असतं. तर ह्या टॉपिक मधून आपल्याला समजेल. थोडस स्क्रॉल करा खाली. अथवा दिन हर एक पर जादू की धूल का छिड़काव करें। कोई भी कर्तव्य इतना अत्यावश्यक नहीं है जितना कि धन्यवाद लौटाना। संत एम्ब्रोज, धर्मशास्त्री और कैथोलिक धर्माध्यक्ष। आता हे धर्माध्यक्ष काय म्हणतात की इतकं इम्पॉर्टंट दुसरं काही काम नसणार आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये नाही का, भरपूर कामं आपण दिवसभरात करतो. आपल्याला आंघोळ करायची, पूजा करायची, इथं जायचंय तिथे जायचं, आपण म्हणतो नाही ना मला हे जरुरी काम आहे. तर आपल्याला ग्रॅटिट्यूड तर रिटर्न पण करायचं असतं. रिटर्न गिफ्ट जसं आपण एखादं काही पार्टीत जातो, आपल्याला आपण काही गिफ्ट दिलं त्याच्या बदल्यात आपल्याला छोटं मोठं काहीतरी गिफ्ट मिळतं, म्हणजे आपल्याला पण रिटर्न गिफ्ट मिळतं. तर तसं आहे ना, आपल्या सेवेमध्ये जेवढे लोक आहेत जे आपल्या संपर्कात येतं, आपलं ते कर्तव्य आहे की आपल्याला त्यांना द्यायचंय, परत रिटर्न गिफ्ट द्यायचं. मग रिटर्न गिफ्ट काय द्यायचंय की ते आपल्याला धन्यवादाच्या स्वरूपात द्यायचं. आणि हे आपण जर नाही दिलं किंवा आपण ते तसंच करत राहिलो तर ते कुठं न कुठं मग परत ते आपल्याला त्या अडचणी तयार करत असताना आपल्याला कळत न कळत आपल्याला माहित नाही, आपण त्याच्याकडनं ती सर्व्हिस तर घेतलेली असती, पण तिथं आपण ते धन्यवाद म्हटलं राहिलेलं असतं आणि पुढे चालून मग आपल्याला कळतं की नाही, इथं कुठेतरी ब्रेक चालू आहे. येस. प्राचीन आध्यात्मिक ग्रंथों में बताया गया है कि हम दिल से किसी व्यक्ति को जो देते हैं वह 100 गुना लौट कर हमारे पास लौटता है। इसलिए कृतज्ञ हो। किसी व्यक्ति से आपको जो मिलता है उसके लिए उसे धन्यवाद देना न केवल अत्यावश्यक है बल्कि आपके जीवन को बेहतर बनाने के लिए अनिवार्य भी है। Yes, किती ग्रंथांमध्ये हे लिहिलेलं आहे, किती ग्रंथ सांगतात, किती आपल्याला म्हणजे काही आपण क्लासेस लावले, हे लावून त्याच्यामध्ये छोट्या लहान मुलांच्या हॅबिटमध्ये हे सगळ्या लोकांमध्ये कॉमन गोष्ट आलेली आहे की ग्रॅटिट्यूड फील करायचंय. मग आपण जे पण आपल्याला व्यक्ती आपल्या डेली याच्यावर जे पण आपल्याला आतापर्यंत भेटत आलेले आहे, मिळत आलेले, ते कुठून कुठं आपलं कार्मिक आहे त्यांच्यासोबत, बरोबर आहे. मग हे आवश्यक आहे, आपल्याला हे देणं त्यांना आवश्यक आहे. हे नुसतं असं टिपिकली बोलण्यापुरतं नाही, हे आपल्याला फीलही करता आलं पाहिजे, हे जाणीव झाली पाहिजे की समोरचा व्यक्ती आपल्यासाठी हे करतोय. समोरच्या व्यक्ती, बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही बघा, भरपूर लोक जे आहेत मोठे मोठे झालेले ते कितीतरी डाऊनफॉल म्हणजे डाऊन टू अर्थ असतात ते लोक. आपल्याला वाटतं आपणच आहे आहे असं, पण आपण बघतोय की खूप मोठे मोठे लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, की ते बघताना त्यांच्या स्माईल किंवा त्यांचं बिहेवियर बघून असं वाटतं की ते पण किती हे सेम फील करतात ना, आणि सेम वागतात ते आपण आपल्यासोबत. धन्यवाद जे आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टीसाठी ते कृतज्ञ असतात. येस. कृतज्ञता ही एक शक्तिशाली ऊर्जा है और आप कृतज्ञता की ऊर्जा को जिसकी भी ओर निर्देशित करते हैं यह उसी ओर मुड़ जाती है। आप कृतज्ञता की ऊर्जा को चमचमाती जादुई धूल जैसा मान सकते हैं। जब आप किसी से प्राप्त चीज के बदले में कृतज्ञता व्यक्त करते हैं तो समझ लीजिए कि आप सचमुच उस पर जादुई धूल का छिड़काव कर रहे हैं। जिस भी व्यक्ति पर आप जादुई धूल छिड़कते हैं इसकी शक्तिशाली और सकारात्मक ऊर्जा उस व्यक्ति की ओर पहुंच जाती है और उस पर असर डालती है। येस, जसं आपल्याला माहित झालंय की आपल्या भावना आहेत, आपले विचार आहे, आपले थॉट आहे आणि एक फ्रिक्वेन्सी पण काम करते है ना. ही फ्रिक्वेन्सी आहे की ती अदृश्य आहे, ती दिसत नाही आपल्याला, पण आपण फ्रिक्वेन्सी आहे
ती फ्रिक्वेन्सी काम करते. आपण जर कोणाकडे रागात बघितलं तर समोरचाही थोड्या वेळाने डोळे वटारायला लागतो. आपण जर स्माइल दिली तर समोरचाही स्माइल द्यायला लागतो. आपण जर हाय केलं, त्याला टाटा केलं, कोणाला हाय केलं तर समोरचाही तो करतो. म्हणजे याच्यातून काय कळतं, लहान बाळाला बघा असं टाटा केलं की तो पण टाटा करायला लागतो, है ना. आपण जर त्याच्याकडे रागाने बघितलं तर तो पण असा चेहरा त्याचा पडतो आणि तो पण काही म्हणजे त्याचा पण हे होतो. मग ही गोष्ट काय आहे की आपल्या दोन व्यक्ती किंवा दोन ज्या काही आत्मा आहे, सोल्स आहे, थिंग्स आहे, त्या धरून ठेवण्याच्यामध्ये एक वायरिंग आहे. आणि ही वायरिंगला काय म्हणता येईल आपल्याला, फ्रिक्वेन्सी म्हणता येईल, है ना. आता मी जर फोन लावला एखाद्याला तर मला नाही माहिती ते काय प्रतिध्वनी कुठून जातील, कनेक्शन आहे आणि ते एकमेकांना फ्रिक्वेन्सी. मग ही फ्रिक्वेन्सी आपण जे देतो ना, त्याच वेव्हनी आणि त्याच स्पीडनी परत पण येत असते. आणि ती मल्टिपल होऊन येते. फ्रिक्वेन्सीचा नियम काय आहे, की आपण 1 दिलं तर 4 येतं, 4 दिलं की 8 देतं. मग आपल्याला काय करायचंय, हे चॅप्टर काय शिकवतो, की आपल्याला काय द्यायचंय, लोकांना द्यायचंय. मग याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला शिकायचंय, की आपण एक गोल्डन टच देतोय. आपण एक प्रकारची एक चमकीली ऊर्जा म्हणजे काही तुम्ही फ्रिक्वेन्सीमध्येच म्हणा, पण त्याला इमॅजिन करायचंय, की आपण नाही का त्यांना अशी एक जादुई धूल आपल्याकडनं देतोय. जसं डस्ट ज्याला म्हणतात. डस्ट म्हणजे काय, एक धूळ आहे. धूळ म्हणजे काय आपल्याला आतापर्यंत माहिती आहे, की धूळ म्हणजे ठसका, खराब किंवा नाही का घरात झाडतो किंवा दळणाची ती धूळ. ही तशी धूळ नाही. हा म्हणजे सोन्याची धूळ कशी राहील? सोनाराच्या दुकानात झाडलं तर ते काय निघतं? आहे ना? तर सोनाराचा कचरा पण आपल्याला माहिती आहे, की तो काही फुकटमध्ये दिला जात नाही. कारण त्याच्यामध्ये पण एक गोल्डन डस्ट निघत असते. तर तशीच आपल्याला गोल्डन डस्ट देणं हे चॅप्टर आपल्याला शिकवतंय. येस. हम में से अधिकतर लोग हर दिन बहुत से लोगों के संपर्क में आते हैं, चाहे यह फोन पर हो, ईमेल द्वारा हो या ऑफिस, स्टोर्स, रेस्टोरेंट, लिफ्ट, बस या ट्रेन में आमने सामने हो। हम जिन लोगों के संपर्क में आते हैं, कई मामलों में वे हमारी कृतज्ञता के हकदार होते हैं, क्योंकि हम उनसे कुछ प्राप्त कर रहे हैं। मग आता आपण किती लोकांच्या आपण संपर्कात येतो, ऑनलाईन असेल, ऑफलाईन आलं, कुठेतरी कनेक्शनच आले ना. मग कोणाचा तरी फोन आला, एखादा व्हॉट्सअपवर आपल्याला मेसेज येतो आणि त्या मेसेज मधून आहे ना आपल्याला काहीतरी चांगलं मिळतं ऐकायला. भरपूर वेळेस होतं ना असं, किंवा आपल्याला काही असं दुसरं असेल, एखादी पूजा करायची किंवा काही आपल्याला त्याचं एखादा सार असेल, एखादा मॅसेज असतो, एखादा छोटा व्हिडिओ असतो, पण तो आपल्याला ट्रिगर करून जातो, क्लिक करून जातो आणि तो थोडासा आपल्याला त्या दिवसापुरता का होईना ना आपल्यामध्ये विचारांमध्ये चेंज यायला लागतं. आणि आपण त्या व्हिडिओ पाठवणाऱ्याला किंवा याला खरंच कधी म्हणत असेल, कधी नाही म्हणत असेल, काय आहे समोरच्याने पाठवला असं टेकन फॉर ग्रँटेड घेतो. पण कधी-कधी आपल्याला त्याच्याने बदल. आता सुरुवातीचा जो लॉकडाऊनचा काळ होता ना, त्यावेळेला भरपूर लोक असे डाउनफॉल होते. पण तुम्ही बघितलं असेल YouTubeवर खूप असे लाईफ कोच आले किंवा मोटिव्हेशनल ट्रेनर आले आणि त्यांचे व्हिडिओ ऐकून आपल्याला छान वाटत होतं. जसं संदीप माहेश्वरी असेल, भरपूर जण आहेत तसे, की आपल्याला ते छान वाटत होतं. त्या काळामध्ये मी त्यांचं भरपूर ऐकत होते आणि ऐकत होते. पण आता हे मॅजिक डस्टनी मला कळालं, की मी तिथे जाऊन असं लाईक करणं किंवा मला तिथं मेसेज करणं हे कोणाचं होतं, माझं कर्तव्य. भले त्याच्याने काय फरक पडतो समोरच्याला नाही माहिती, पण मला पण तिथे द्यायचं होतं ना काहीतरी, की मला ठीक आहे, मला हे ऐकलं संदीप माहेश्वरी सरांचं ऐकून मला खूप सुंदर वाटलंय, छान आहे. आज मी पूर्ण एक जर तो 2-3 तासाचा इव्हेंट मला लाईव्ह ऐकायचा आहे, कुठे ट्रॅव्हलिंग करून जायचंय किंवा तिकीट बुक करायचं आहे आणि ते जर सगळं हे नेटवर्क नसतं आणि ते जर मला तेवढं मिळवायचं, तर मला किती एफर्ट्स आहे, मला किती खर्च आहे. पण ते घरात बसून मी आज फोनवर जर ऐकू शकते, एखाद्या मोटिव्हेशन स्पीकरचं आहे, एखाद्या गोष्टीचं आहे, तर तिथं साधा आपण लाईक, कमेंट जरी केलं, तर ते पण किती लोकांपर्यंत पोहोचतं आपल्या भावना. मग आपण हे काय मॅजिक डस्टच दिली एक प्रकारची, आहे ना? तर आपल्याला हे लक्षात येतं, की अरे आपण तर ही घेतलंय, त्याचा उपभोग घेतलाय आणि कितीतरी गोष्टी आज शिकायला आज कितीतरी लेडीज आहे, त्या घरात बसून ते सगळं शिकतात YouTubeवर. म्हणजे कुठली भाजी करायची, हेअरस्टाईल करायची, काय ते सगळं. मग आपल्याला पण त्या व्यक्तीला आहे ना, ती मॅजिक डस्ट पाठवणं गरजेचं आहे. आपल्याला जरी तो ओळखत नाही, आपण त्याला ओळखत नाही, तर आपल्याला माहिती आहे भूपेंद्रसिंह राठोड आहे. अरे त्याचा मस्त हा व्हिडिओ छान आहे, आवडला. हे केलं तर आपण त्याला मेसेज टाकू शकतो, तिथं चॅटमध्ये टाकू शकतो. आपण फील करू शकतो. एवढं तर आपल्याला करायलाच पाहिजे. येस. उन सेवा देने वाले लोगों के बारे में सोचिए जिनसे आप आम दिनों में मिलते हैं, जैसे वे लोग जो स्टोर या रेस्टोरेंट में काम कर रहे हैं, बस या टैक्सी ड्राइवर है, कस्टमर सर्विस के कर्मचारी है, ड्राई क्लीनर्स है या आपके ऑफिस के कर्मचारी हैं। जो लोग सेवा क्षेत्र में काम करते हैं, वे आपकी सेवा के लिए स्वयं को दे रहे हैं और आप उनकी सेवा प्राप्त कर रहे हैं। यदि आप उनकी सेवा के बदले में धन्यवाद नहीं कहते हैं, तो मान लीजिए कि आप कृतज्ञ नहीं हो रहे हैं और अच्छाई को अपने जीवन में आने से रोक रहे हैं।
जर असा एखादा व्यक्ती आहे ना, आपण जर त्याला असं सांगायला लागलं की हे सगळं आपल्या लोक सर्व्हिस देत आहे, आपण यांना त्यांना हे म्हटलं पाहिजे. आपण आता बस स्टँडवर जातो किंवा कुठल्या इथे जातो, तिथे लोक असतात ना, तिथं तिथे कामाची वाट बघत असतात. आणि हे बघा, तिथे साफ करणारे लोक असतात, तिथे वेगळे काही विकणारे लोक असतात, तिथे दुकानदार असतात, तिथे फ्रुट्सवाले असतात, तिथे नारळ पाणीवाले असतात, सगळे असतात. ते बस साफ करणारे लोक असतील, काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते लोक आहे. रेस्टॉरंट मध्ये गेलं की आपल्याला वेटर आहे, साफसफाई कर्मचारी आहे, ऑर्डर घेण्यासाठी एक व्यक्ती आहे, बिल पे करण्यासाठी. म्हणजे आपण आहे ना असं आपण जरी आपल्याला स्वतः पे करतोय, पण बघा ना, आपण एका मस्त मध्ये आपण जातोय, मस्त छान कपडे घालून आवून वगैरे त्या ठिकाणी. एखादं इमॅजिन करा त्या तिथली गोष्ट, आणि ते सगळे लोक आपल्या आजूबाजूला. येस मॅम, काय पाहिजे आपल्याला? मॉलमध्ये गेल्यावर म्हणतात ना मग भरपूर वेळेस की येस काय दाखवू तुम्हाला, किंवा कधी मॉलमध्ये पण आपल्याला अडचण आलं की ते साईज दाखवून देते एखादी लेडी आहे. किंवा आपण डीमार्ट मध्ये वगैरे जातो बघा, किती आपल्याला चेकिंग वगैरे करते एखादी लेडी वगैरे, है ना. तिथे ती ड्युटी कर्तव्य, पण आपण जर स्माइल केलं वगैरे तर ती पण स्माइल करते. तर तशा वेळेला हे लोक काय करताय, आपली सर्व्हिस देत आहे आपल्यासोबत. आपण काही आपल्यासोबत काही आहे का, तसं सगळ्यांची चेकिंग करतात. म्हणजे एखादी वाईट व्यक्ती घुसू नये किंवा मध्ये काही वाईट होऊ नये. तर हे लोक असे कर्मचारी लोक आहेत आजूबाजूला, तर ते असेच आपल्या आयुष्यात येत नाही. किंवा प्रत्येकासोबत आपली अशीच भेट होत नाही. जिथं आय कॉन्टॅक्ट होतो ना, तिथं काही ना काही आपण त्याचं देणं लागतो. मग आपण त्या ठिकाणी आपण आपल्या डोळ्यांनी, आपल्या विचारांनी त्याला स्माइल द्यायची, मॅजिक डस्ट करायची. याच ह्याच्यामध्ये की आपल्याला जी सेवा दिली आपण तिथं, तर त्यांना आपल्याला काय वाटतं, त्यांना पेमेंट तर मिळतंय ना, मग काहीतरी आहे. भरपूर जणांना असं वाटतं पेमेंट तर मिळतंय ना. पण पेमेंट त्यांना मिळतं, पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपण त्यांना वागणूक चांगली दिली आणि एक माणूस म्हणून आपण त्यांना समजायला लागलो, त्यांना एक कुठेतरी फिलिंग होतं. नाहीतर मग काही काही ठिकाणी आपण बघतो ना, ते हर्ट झालेले असतात हॉस्पिटलमध्ये वगैरे खूप सारे लोक, की त्यांना असं कधी कधी बोलायची इच्छा राहत नाही. पण बघा, एखादं छान बोललं वगैरे. आता परवा मी मॉलला गेले होते, खूप ते सेल लागलेलं होतं तिथं, आणि मग त्या लेडीज वगैरे खूप आहे. ती लेडीज मला म्हणे, मी तिच्याशी नेहमी बोलत असते त्याच्यामुळे ती मला बोलती मोकळं. तिला म्हटलं तुम्हाला काही एक्स्ट्रा मिळतं का, आता एवढं गर्दी आहे सकाळपासून? तेव्हा ती म्हणे नाही, मी आता इथं तर फुल टाइम सकाळची आलेली 8 वाजेची, माझे तर इतके पाय दुखायला लागले उभं राहून वगैरे असं वगैरे. ती मला सांगायला लागली. तिला म्हटलं मी ठीक आहे, म्हटलं तुम्ही एवढी सेवा देताय लोकांना, एवढं दाखवताय, आम्हाला पण सांगताय ही ऑफर आहे ती ऑफर आहे. थँक्यू म्हटलं तिला पण. म्हणजे कधी कधी ना आपण त्यांच्याशी म्हणून थोडंसं बोललो वगैरे ना, त्यांना छान वाटायला चांगलं वाटायला लागतं त्यांना, की आपल्याला कोणतरी विचारतंय आणि आहे, आपण पण त्या कम्युनिटीचा हिस्सा आहे, त्याची फिलिंग आपण त्यांना करून देणं गरजेचे असते त्यावेळेला. येस. रखरखाव कर्मचारियों के बारे में सोचे जो हमारे यातायात तंत्रों में हमारी यात्रा को सुरक्षित बनाते हैं और बिजली, गैस, पानी तथा सड़कों जैसी सेवाओं को कायम रखते हैं। संसार के उन सफाई कर्मियों के बारे में सोचे जो हमारी सड़कों, सार्वजनिक बाथरूम, ट्रेनों, बसों, हवाई जहाजों, अस्पतालों, रेस्तरा, सुपरमार्केट्स और ऑफिस की इमारतों की सफाई करते हैं। आप उन सभी को व्यक्तिगत रूप से धन्यवाद नहीं दे सकते, लेकिन अगली बार जब भी आप उनके पास से गुजरे तो उन्हें धन्यवाद देकर उन पर जादुई धूल का छिड़काव कर सकते हैं। और अगली बार जब आप अपनी साफ डेस्क पर बैठे या साफ फुटपाथ पर चले या चमचमाते फर्श पर चले तो आप कृतज्ञ हो सकते हैं। येस. मग आपण ज्या पार्क मध्ये जातो, तिथं बसतो, तिथे झाडं असतात लावलेले किंवा छान बसायला, तेव्हा छान असतं, तेव्हा आपल्याला छान, आपल्यावर लक्ष जाणार आहे स्वच्छ. पण काही लोक आपण बघतो, तेव्हा चिप्सचे पाकिट आहे किंवा काही पडलेलं असेल, तेव्हा लगेच म्हणणार ना, की अरे हे साफसफाईवाले नाही का, इथं नाही का, म्हणजे काही काही सोसायटी असतात लगेच तिथं. पण दरवेळेस ते करत असतात इतकं नॉनस्टॉप, तिथं साफसफाई करत असतात. आपण मूवीजला वगैरे जातो ते लोक, किंवा आपण ते मॉलमध्ये जातो तिथं खातो, आणि भरपूर वेळेस तिथंच लोक प्लेट वगैरे तिथंच टाकून देतात, सगळे नॅपकिन वगैरे इकडे तिकडे पडले असतात. आणि त्या लेडी असतात बिचारे, येत असतात मध्ये मध्ये, आणि जो टेबल दिसेल त्यांना संपलेला ते सगळं उचलून परत त्या डस्टबिन मध्ये नेत असतात. मी भरपूर वेळेस ते ऑब्झर्वेशन केलंय बघ, त्यांचं ते नॉनस्टॉप चालूच असतं, ते लक्ष देत असतात कुठल्या टेबल रिकाम होईल, आणि तिथं ते साफसफाई करते. कधी त्या लोकांविषयी हे करत नाही, त्या आतल्या आत ते करत असेल ते कम्प्लीट. पण हे लोक इथं ऑलरेडी सर्व्हिसला आहे ना खूप सगळ्या मॉलमध्ये, किंवा आपल्याला कधी अप्रत्यक्ष असतात कधी प्रत्यक्ष असतात. समजा रोड तयार केला, एवढा मोठा रोड आहे, हायवे आहे, त्या सगळ्यांना आहे, मग आपण छान आपली सेवा होती ना. पण लोकांना किंवा आपल्याला कसं वाटायचं की चला आपण तर ते टोल नाका भरतोय नाही का, आपण तर गव्हर्नमेंटला टॅक्स भरतोय, आपल्याला त्याच्यामुळे ही सर्व्हिस मिळते. पण आपण जरी हे द्यायला तयार असतो आपण, पण तिथे लोक नसते ते करायला, तर ते शक्य होतं का?
आज भरपूर ज्या गोष्टी आहे फास्ट ट्रॅक वगैरे ते कम्प्युटराईज झाले. त्याच्या अगोदर ते लोक तिथे उभं राहायचे, नाईट शिफ्ट, रात्रंदिवस केले. आताही तिथे लोक असतात, हे करत असतात, तिथे विकणारे लोक असतात. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपला प्रवास, आपला एन्जॉयमेंट ही खूप छान पद्धतीने होत असते. म्हणजे जिथे दिसतायत लोक तिथेही आपण हे करू शकतो, धन्यवाद फील करू शकतो. जिथे लोक दिसत नाही ती गोष्ट, जसं आपण एखादं वॉशरूम आहे, सो आपण जातो असतो मुव्हीजला वगैरे, मॉलमध्ये वॉशरूम आहे ते स्वच्छ असतं, एअर फ्रेशनर तिथे लावलेलं असतं, सगळे छान स्वच्छता असते. मग तिथे ते लोक साफ करून गेले, आपल्याला दिसून न दिसू काय फरक पडतो. आपण त्याला म्हणू शकतो की थँक्यू, मला इतकी छान तिथं सर्व्हिस मिळाल्याबद्दल. मॅजिक डस्ट करू शकतो त्या व्यक्तीसाठी. सिंपल आहे, फक्त डेली यूज मध्ये आपल्याला ही सगळी गोष्ट करायची. येस. जब आप किसी कॉफी हाउस या रेस्तरां में हो तो अपनी सेवा करने वाले हर व्यक्ति को धन्यवाद कहकर उस पर जादुई धूल छिड़क सकते हैं। चाहे यह टेबल की सफाई हो, मेनू कार्ड थमाना हो, आपका ऑर्डर लेना हो, आपके लिए ग्लास में पानी भरना हो, आपके ऑर्डर किए हुए भोजन को परोसना हो, टेबल साफ करना हो, आपको बिल देना हो या बचे हुए पैसे लौटाना हो, हर बार धन्यवाद कहना न भूले। किसी स्टोर या चेकआउट काउंटर पर जादुई धूल का छिड़काव करें और सेवा करने वाले या सामान पैक करने वाले हर व्यक्ति को धन्यवाद कहे। आणि ह्या लोकांना पण आपण हे करून बघितलं ना, त्या लोकांना पण खूप छान वाटायला लागतं आणि आपण त्यांच्याशी बोलतो किंवा त्यांना एक थँक्यू जरी म्हणतो. मग आता किती ठिकाणी असतात, सफाई कर्मचारी असतात, तिथे रेस्टॉरंटमध्ये आहे, सुपर मार्केटमध्ये, ऑफिसमध्ये, बँकांमध्ये. इमॅजिन करा बरं, हे सगळं जर खाली पडलेलं आहे आणि ते म्हटले की तुम्हाला तुमचं करायचंय, तिथे जाऊन हे तुम्हाला करायचंय, ते काम तुम्हाला करायचंय, तुमचं ते धान्य ज्या घेतोय ते पॅकिंग तुम्हाला करायचं, आणायचं. जर असं सगळं राहिलं असतं तर आपल्याला कसं राहिलं असतं ना, ते सगळं काही गोष्टी जर आपल्यालाच करावं लागल्या असतं. तर मग हेच प्रत्येक ठिकाणी आपल्याला लोक आहेत सर्व्हिस देणारे. मग आपल्याला जरी व्यक्तिगत पॉसिबल असेल, तिथे व्यक्ती आहे की हा छान आहे, हा तुम्ही हे छान दिलं, थँक्यू किंवा मग धन्यवाद असं जर आपण म्हटलं, किंवा तिथे ती व्यक्ती नाहीये, दिसत नाही, मनातल्या मनामध्ये आपण इमॅजिन करायचं त्या व्यक्तीला, ती समोर व्यक्ती करायची आहे की इतकं छान आहे, फुटपाथ तिथे चालतोय, तिथे साफसफाई आहे, कोणीतरी सकाळी झाडून गेलंय, कचरा भरून गेलंय, आपल्या सोसायटीमध्ये साफसफाई करून गेलंय. मग त्यासाठी आपल्याला कृतज्ञ व्हायचं. प्रत्येक गोष्ट आहे किती छान, आपल्याला पण तिथलचं पॉझिटिव्ह किती छान वाटायला लागते. समजा कुठला एरिया आहे आणि ते सगळं साफ सफाई किती छान वाटायला लागतं, आणि जे खराब असतं तिथे आपलं मन होतं का नाही जायला, नाही थांबायला मन होत नाही की नको वास येतोय, हे होतंय, ते होतं. पण जेव्हा छान वाटतंय आपल्याला, हे फिलिंग हे लोक मिळून आपल्याला देत आहेत, आपण त्यांना हे करायचं, मॅजिक डस्ट करायची. तर आपण मॅजिक डस्ट अशा हाताने करतो, नाही जमलं तर तुम्ही इमॅजिन करू शकता डोळे बंद करून 1-2 सेकंदासाठी की इथे ह्या ह्या व्यक्तीसाठी ही मॅजिक डस्ट, छान त्याचं चांगलं हो, बिचाऱ्यांचं कल्याण हो परमेश्वरा, त्याला चांगलं कर, त्याला खाऊ पिणे घालायला त्याला मदत कर. जे तुमची भाषा असेल, जे तुमच्या फिलिंग असेल, त्या तुम्ही तिथं आपल्यात तुमच्या शेअर करू शकता. येस. यदि आप हवाई जहाज से यात्रा कर रहे हैं तो चेक इन कर्मचारियों, सुरक्षा कर्मियों, आपके सवार होते समय टिकट चेकर और केबिन कर्मियों को धन्यवाद दें जो विमान में दाखिल होते वक्त आपका अभिवादन करते हैं। उड़ान के दौरान जब भी केबिन कर्मी आपकी किसी प्रकार की सेवा करे तो उसे भी धन्यवाद कहें। भोजन और पेय पदार्थ परोसना या आपकी प्लेट हटाना या कचरा हटाना एक तरह की सेवा है। एयरलाइन अपने विमान में सवारी करने के लिए आपको धन्यवाद देती है। कप्तान आपको धन्यवाद देता है और कर्मचारी आपको धन्यवाद देते हैं। इसलिए आप भी यही करें और विमान से उतरने पर उन्हें धन्यवाद कहें और हर बार जब आप उड़ान भरें और अपनी मंजिल पर उतरे तो धन्यवाद कहें, क्योंकि यह किसी चमत्कार से कम नहीं है कि आप उड़ान भर सकते हैं। येस, म्हणजे इथे सांगितलंय की आपण प्लेनची यात्रा करतो तर हे एक मिरॅकलच नाही का. तिथं गेल्यानंतर आपल्याला राजा राणी सारखी सर्व्हिस मिळायला लागते. म्हणजे नाही का, आपल्याला असं वाटतं पे करतो पण ते लोक वेलकम करतात, गेटमध्ये असताना आपलं चेकिंग करतात, आपलं लगेज पण ते लोक घेऊन जातात आहे ना. आपल्याला काही सोबतही राहत नाही, लगेज पण ठेवून व्यवस्थित ते पण सुरक्षित ठेवतात. तिथे गेल्यानंतर परत आपल्याला खाण्यापिण्याचं ऑफर करतात, देतात, आपली प्लेटही ते घेऊन जातात. तिथं वॉशरूम पण ते त्यांनी छान ठेवलं असतं आणि दिवसभर ते आपल्याला जेव्हा दिसतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असतो. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे पाहिलं आपण, नजरेला नजर मिळालं, ते आपल्याकडे स्माईलच करत असतात. म्हणजे ते आपल्याला फ्रिक्वेन्सी किती सुंदर देत असतात. आणि तो कॅप्टन असतो, जो विमान चालवतो, आपण त्याला बघितलेलंच नसतं किंवा आपल्याला तो प्रत्येक वेळेस भेटेल असं काही नाही की हाच कॅप्टन आहे. पण आपण मस्त देवासारखं त्याच्या भरोश्यावर बसला असतो
की हा आपल्याला सुखरूप पोहोचवणार आहे. म्हणजे आपण एक बिंदास असतो, जसं परमात्मा आपल्याला चालवतोय आपण त्याच्यात बसलोय तसंच तर मग आपण ही यात्रा करून आलो तर त्या सगळ्या लोकांना आपल्याला थँक्यू किंवा आपल्याला म्हणायचं की आपण त्याच्यामुळे आज उडान भरली, त्याच्यामुळे आज एवढा लंबा प्रवास आहे की तो तिथून आपण इतक्या 1-2 तासात केला, 2-3 तासात केला, की जिथं मला 3 दिवस लागले असते. किती हा एक चमत्कार भरलेला आहे. आणि याच्या पाठीमागे जर वर्किंग साठी बघितलं तर किती लोक आहेत, किती लोक आहे की ते आपल्या एक जर्नी कंप्लीट करण्यासाठी किती लोकांनी हेल्प केली. म्हणजे फूड आणलं असेल, ते पॅकिंग कुठून आलं असेल, ते ज्यूस असतील, काय जे असेल तिथं जे आहे टिश्यू पेपर इव्हन तिथे ठेवलेले जे काही असेल त्या सगळ्यांसाठी त्याच्यात खूप लोकांची हेल्प होती, एकट्याचं काम नाही. आणि हे सगळं करत करत आपल्याला या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व पण करता आल्या पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला थँक्यू म्हणता आल्या पाहिजे प्रत्येकाला. कारण हा एक चमत्कारच सांगितलेला जर आपण ही सगळी जर्नी आपण पास आउट करतो आणि आपल्या ठिकाणी आपण सुखरूप पोहोचतोय तर. Yes. उन लोगों के प्रति कृतज्ञ बने जो आपके काम में मदद करते हैं, चाहे वे क्लर्क, रिसेप्शनिस्ट, कैंटीन स्टाफ, सफाई कर्मी, कस्टमर केयर सर्विस के कर्मचारी या आपके ऑफिस के सहयोगी हो। उन सभी पर धन्यवाद की जादुई धूल का छिड़काव कर दे। वे सभी आपकी सेवा कर रहे हैं और बदले में आपकी सतत कृतज्ञता के हकदार है। काय काय वेळेस आपण बँकेत जातो, काही काही लोकांना ते येत नाही, तिथं पण कोणतरी मदत करतं, स्लिप भरून देतं किंवा चेक आहे असं इथं जमा करा, किंवा आता ऑनलाईन निघाले ना चेकचे मशीन निघाले, तिथे टाकायचं. एखादं कोणीतरी ते बँकेचेच लोक येतात आपल्याला दाखवतात असं असं आहे ते करा. एटीएमचं नवीन लॉग इन करायचं असेल तर ते पण आपल्याला दाखवतात बँकेचे लोक, सिक्युरिटी गार्ड. म्हणजे हे लोक आहे ना आपल्याला हेल्प करायला रेडी असतात. मग असे हे साफसफाई कर्मचारी, जसं मी मागच्या वेळेला पण आपण उदाहरण दिलं तर मुन्नाबाई एमबीबीएसचं है ना, त्याच्यामध्ये जो सफाई कर्मचारी असतो आणि त्याला मुन्ना जादूची झप्पी देतो. मी जादूची झप्पी जी आहे ना तीच मॅजिक डस्ट आहे, ते आपल्याला सुतल दाखवायचं. मग तो जो मेन हेड असतो तोही त्याला ओळखत नसतो. ते लोक इतके सगळे प्रेम करायला लागतात त्या मुन्नावर की जो डॉक्टर रिअल मध्ये नसतोच, काही तो हेच नसतो, साधारण एक गुंडा असतो किंवा त्याचं कॅरेक्टर हे असं असतं. पण कशामुळे हे सगळं घडतं, तो थँक्यू द्यायला लागतो, स्माईल द्यायला लागतो, त्यांची कदर करायला लागतो, त्यांना व्हॅल्यू द्यायला लागतो आणि त्यांना एक आपुलकी नाही का प्रेमाचं नातं तो बिल्डअप करतो. मग ते लोक असे होते की त्यांच्यासाठी नोकरी सोडायला तयार होता, हॉस्पिटल सोडायला तयार होता, सगळं काही करायला तयार होतात ते लोक त्याच्यासाठी. का? कारण त्यांनी ते दिलं, प्रेम दिलं लोकांना. आणि तीच भाषा आहे आपली स्वतःची की आपल्याला तेच द्यायचंय, की आपल्याला जिथे वाटतंय ना तिथं मनापासून ही मॅजिक डस्ट द्यायची. म्हणजे ही एक प्रेमाचीच भाषा आहे की आपण एक व्हायब्रेशन, एक फ्रिक्वेन्सी त्या व्यक्तीबद्दल तयार करतोय आणि एक कनेक्शन बिल्ड करतोय, जेणेकरून आपण लास्ट टाइम कधी जर काही आपल्या कार्मिककडनं आपल्याकडनं चुकलं असेल किंवा त्याच्या आपण कंप्लेंट केल्या असेल तर ते कुठंतरी आपल्याला ते इक्वल पण करायचं असतं. आणि ते लोक हकदार आहेत त्याची. रियालिटी मध्ये त्यांना ते मिळालं पाहिजे तेवढं तरी, की आपण खरंच जर सगळे जर मिळून विचार करायला लागले, जरा विचार करा आपण सगळे आणि असं एखाद्या ठिकाणी नाही का 10-20 लोकांचा बाजार भरला आणि ते सगळे एकमेकांना शिव्या देताय, भांडताय, हे करताय, ते करताय, निगेटिव्ह बोलतात, कसं वातावरण होईल. पण तेच लोक जर ग्रुप आहे आणि ते एकमेकांना ब्लेसिंग देताय, छान म्हणताय, वाव म्हणताय, पीसफुल म्हणताय, तारीफ करताय, छान एन्जॉयमेंट करतात, ते कसं होईल. सेम लोक आहेत, सेम ग्रुप आहे, पण त्याच्यात जर फ्रिक्वेन्सी चेंज झाली तर काय मजा येईल ना तिथं. सेम गोष्ट आहे की मग पहिल्या याच्यामध्ये आपल्याला ब्लॅकनेस दिसेल, अंधकार दिसेल, दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला सगळं चांगलं दिसायला लागेल किंवा चांगलं आपले तुरंत आपली फ्रिक्वेन्सी जी आहे ती चेंज व्हायला लागेल. येस. दरअसल स्टोर कर्मचारी और वेटर्स लोगों की सेवा करने के लिए कड़ी मेहनत करते हैं। उन्होंने दूसरे लोगों की सेवा करने का काम चुना है और जनता की सेवा करने का अर्थ है विभिन्न मनोदशाओं वाले सभी प्रकार के लोगों की सेवा करना, जिनमें कृतज्ञ न होने वाले लोग भी शामिल हैं। इसलिए अगली बार जब भी कोई व्यक्ति आपकी सेवा करे तो याद रखे कि सेवा करने वाला व्यक्ति अपने माता पिता का प्यारा बेटा या बेटी है, अपने भाई बहनों का अनमोल सहोदर है, अपने बच्चों का माता पिता है, प्रिय जीवन साथी या मित्र है और वह आपकी दयालुता तथा धैर्य का हकदार है। आता किती छान सांगितलंय, सुंदर सांगितलंय. एखादा व्यक्ती आहे, समजा आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो, एखादा वेटर आहे, आपल्याला काय ना नॉर्मल काही नसतं, एखादा वेटर म्हणतो आपल्याला जाऊन, अरे इथं नीट नाही ठेवलं, हे पाणी नाही, हे साफ कर, हे कर. पण तेच जरा थोडंसं आपण चांगली पद्धत बोलायला लागलं आणि त्यांच्याशी चांगलं वागायला लागलं की तो आपल्यासाठी फक्त एक वेटर आहे, पण कोणासाठी ते एक जग असू शकतो. त्याच्या मुलांसाठी तो त्याचं जग असू शकतो, त्याच्या बायकोसाठी तो त्याचं जग असू शकतं, त्याच्या आई वडिलांसाठी तो आखोका तारा असू शकतो, है ना, बहिणीसाठी एक प्यारा भाई असू शकतो. मग एक कॅरेक्टर आहे ते कितीतरी जणांसाठी महत्वाचं आहे.
इतर लोकांसाठी. पण आपल्याला काय वाटतं, हा सिंपल वेटर तर काय, पण त्याला जर आपण कधी थँक्यू म्हटलं, छान दिलं वेळेवर, एक 10 रुपये हातात टेकवले, तर त्यालाही बरं वाटायला लागतं, स्माइल करायला, म्हणजे त्यालाही ते छान वाटायला लागतं. आणि काही जर उद्धट बोलत असतील, काही लोक ते हे करत असतील, तर खरंच त्यांचे किती व्हायब्रेशन वाईट येत असतील. आता हे कळायला लागलो मॅजिक बुक किंवा आधी आधी आहे आपण समोरासमोर बघतो की लोक कंप्लेंट करतात, हे तू वाचता आणलं, ही काही व्यवस्थित आहे, खराब नाहीये. मग आपण काय करतो, कृतज्ञ न होण्याच्या ऐवजी आपण कंप्लेंट, आणि हे लोक ती एवढं तर हकदार आहे ना, की चला दयाळूपणा दाखवायचे किंवा छान करतोय, छान सर्व्हिस करतो, आपण तिथे करून बघितले ना, तो वेटर पुढच्या वेळेला आपल्या लक्षात ठेवतो आणि पुढच्या वेळेला जाणून बुजून तो आपल्या टेबलला हे करायला लागतो. असे भरपूर काही ठिकाणी अशा सर्व्हिसेस असतात की ते जोकर असतात, मुलांना हसवणारे असतात, किंवा काहीतरी गेम चालू असतात, काही जादूगर असतात, ते लोक पण सर्व्हिस द्यायला तयार असतात. ते लोक पण म्हणजे त्यांच्या पाठीमागे किती पेन असेल किंवा काय स्ट्रगल करतात ते आपल्याला माहित नाही, पण त्यावेळेला का होईना ते आपल्याला आपल्या फॅमिलीला खुश ठेवण्यासाठी आणि एंटरटेन करण्यासाठी ते तयार असतात. मग अशा वेळेला आपल्याला काय पैशानेच मदत करता येईल असं नाही, की आपण आपल्या व्हायब्रेशननी, आपल्या विचारांनी किंवा आपल्या मॅजिक डस्टनी त्यांना मदत करू शकतो. येस. कई बार आप सेवा करने वाले किसी ऐसे व्यक्ति से टकराते हैं जो आपके साथ बदतमीजी से पेश आता है या आपकी और वैसा ध्यान नहीं देता है जिसका आप स्वयं को हकदार मानते हैं। ऐसी स्थिति में कृतज्ञ होना अधिक चुनौतीपूर्ण हो सकता है, लेकिन एक बात समझ ले कि आपकी कृतज्ञता किसी दूसरे व्यक्ति के व्यवहार पर निर्भर नहीं हो सकती। चाहे जो हो जाए, कृतज्ञ होने का चुनाव करें। चाहे जो हो जाए, अपने जीवन में जादू का चुनाव करें। यह याद रखने से आपको मदद मिल सकती है कि आपको यह मालूम नहीं होता कि सामने वाला जिस समय आपके संपर्क में आता है, उस वक्त वह किस मुश्किल दौर से गुजर रहा है। हो सकता है कि उसका स्वास्थ्य खराब हो, उसने अभी-अभी कोई प्रियजन खोया हो, उसका विवाह अभी-अभी टूटा हो, या वह अपने जीवन में किसी मुश्किल मोड़ पर हो या हताश हो। आपकी कृतज्ञता और दयालुता उसके साथ उस दिन होने वाली सबसे जादुई चीज हो सकती है। दयालु बने क्योंकि जिस भी व्यक्ति से आप मिलते हैं, वह हर व्यक्ति एक मुश्किल युद्ध लड़ रहा है। फाइलो ऑफ अलेक्जेंड्रिया दार्शनिक। आता एखाद्या वेळेस काय होतं, आपण हे सगळे प्रॅक्टिस करत असतो थँक्यूची किंवा ग्रॅटिट्यूडची, पण एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की आपल्याला एखादी उद्धटच व्यक्ती भेटते नाही का, नाही नाही तुम्ही असंच द्यायचंय, किंवा सफाई कर्मचारी कुठे बँकेमध्ये आहे किंवा स्कूलमध्ये आपण गेलो कुठेतरी, असं नाही का, काही काही लोकांचा स्वभावच असतो, किंवा एखादी व्यक्ती आहे की उद्धट, नाही ते असं करायचं, तुम्ही इथं लाईन मध्ये उभं राहा, किंवा आपल्याशी चांगला वागला नाही, त्यावेळेस आपल्याला काय वाटायला लागतं की नाही नाही, ही व्यक्ती तर किती उद्धट आहे ना, की आपल्याला आपल्याला पण सेम त्याच्याविषयी तसंच आपण विचार करायला लागतो, काय उद्धट माणूस आहे, कसा बोलतोय आणि कसं बोलायची काही पद्धत आहे का वगैरे, आपण लगेच त्यांना रिएक्शन करायला लागतो. पण प्रत्येक जणाची मेंटॅलिटी काहीतरी चेंज असते आणि ते डिस्टर्ब असतात. सांगू नाही शकत का काय त्याच्या आहे, किंवा त्याच्या पाठीमागे काय टेन्शन आहे, तो कुठं मेंटली तो हेल्दी आहे का, किंवा तो कुठंतरी त्याच्या डोक्यात काय चालू आहे, काय भांडून आला, आज नवरा बायको भांडून आले का, काही त्याची परेशानी आहे का, कुठं तर तो आजारी आहे का, असं होऊ शकतं बरं भरपूर वेळेला. आपल्याला नाही माहिती, पण तो काहीतरी एक त्याच्या मुश्किलमधून, त्याच्या डोक्यात काहीतरी टेन्शन असणार आहे, कुठं फीस भरायची काय, असे प्रत्येक जण असू शकतात. त्यांनी सांगितलं काही त्यांनी त्यांच्या प्रियजनाला त्यांनी म्हणजे ते हे झाले असेल, कोण डेट झाली असेल, कशा व्यक्ती तो कामावर असेल, सांगू नाही शकत. मग एक मुश्किलच आहे ना. प्रत्येक जण आपलं आपलं एक स्ट्रगल करतोय, प्रत्येक जण आपलं आपलं एक त्यांचं युद्धच लढतोय, एका प्रकारचं ते एक स्ट्रगलच चालू आहे ना. आपल्याला कसं वाटतं की नाही नाही, ह्या व्यक्तीने माझ्यासोबत एकदम मला अटेंड केलं पाहिजे, माझं वेळ दिलं पाहिजे. ते एखाद्या व्यक्ती चिडला, रागवला, कदाचित त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू असणार आहे. त्यावेळेस त्याची मेंटल स्थिती चांगली नाही असं समजून, पण आपल्याला काय करायचंय, आपल्याला फर्स्ट नंबर आपल्याला तीच कॅटेगरीमध्ये जायचंय, की आपल्याला ग्रॅटिट्यूडच करायचे भले त्याचं. आणि असं करून बघा, कधी जर एखादी व्यक्ती झाली, हायपर झाली, तर आपल्या डोक्यात चालू ठेवा, मॅजिक डस्ट, थँक्यू थँक्यू थँक्यू. ते व्यक्तीमध्ये ना तुम्हाला हळूहळू हळू आहे ना सायलेंटपणा दिसायला लागत आहे. म्हणजे तिथं जरी काही जरी होत असेल, एखादा गोंधळ किंवा भांडणं वगैरे, दोन जणांचे भांडणं वगैरे चालू ऐकायला जरी आले ना तुम्हाला, त्यावेळेस तिथे चालू करा मॅजिक डस्ट. मी करून बघितलं आणि हा रिझल्टही मला 10-15 मिनिटात दिसलेला आहे. खूप जबरदस्त प्रॅक्टिस येईल. येस. यदि आप किसी की मदद के लिए उसे फोन पर धन्यवाद देना चाहते हैं, तो उसकी और धन्यवाद शब्द पर न उछाले। इसके बजाय अपनी कृतज्ञता का कारण बताएं। मिसाल के तौर पर, आपकी मदद के लिए धन्यवाद। मेरे लिए आपने लीक से हटकर जो काम किया, उसके लिए आपको धन्यवाद। मुझे इतना सारा समय देने के लिए धन्यवाद।
मेरी मुश्किल सुलझाने के लिए धन्यवाद। मैं आपके प्रति बहुत कृतज्ञ हूँ। जब आप यह छोटी सी चीज करते हैं, तो आप सामने वाले की प्रतिक्रिया देखकर हैरान रह जाएंगे, क्योंकि उसे आपकी ईमानदारी का एहसास हो जाएगा। एखाद्या वेळेस काय होतं, आपल्याला काही घ्यायचं आपण लाईन मध्ये उभं किंवा आपलं काहीतरी अर्जंट आहे, समोरचा व्यक्ती किंवा मागचा व्यक्ती काय चला तुझं अर्जंट ना तू घेऊन टाक म्हणतात किंवा तू पुढे जा तू हे कर. कधी कधी लोक आपल्याला कळत न कळत अशी हेल्प पण करतात किंवा जागा बसायला देतात लेडीज म्हणून नाही का, चला तुम्ही बसत आई किंवा जागा देतात बसायला वगैरे चांगलं वाटतं आपल्याला तिथं. पण आपल्याला त्यांना म्हणून पण दाखवू शकतो थँक्यू दादा तुम्ही जागा दिली म्हणून बरं झालं, किंवा आपण जर त्यांना बोलून दाखवलं थँक्यू की धन्यवाद तुमचं, हे जर आपण कारणासहित जर दिलं तर त्यांना अजून ते म्हणणार नाही नाही काही हरकत नाही वगैरे असं. मग आपल्याला काय वाटतं त्या समोरच्यालाही बरं वाटतं आणि आपल्यालाही वाटतं की आपण तो लोड ठेवला नाही, ती गोष्ट आपण आपल्याकडे ठेवली नाही, की ती छोटीशी गोष्ट असती पण ती आपण प्रतिक्रिया द्यावा सांगतो. भरपूर लोकांना काय दिलं तर दिलं म्हणजे काही लोकांना असं वाटतं की नाही कशाला थँक्यू म्हणायचं, म्हणजे एखाद्याला रस्ताच विचारतो बघा. काही लोकांचं असं असतं ना, कार थांबवताना एखाद्या व्यक्तीला रस्ता विचारतात की हे रस्ता कुठे आहे, आणि परत कार घेऊन लगेच निघून जातात काही काही लोक. पण त्या व्यक्तीने ज्याने रस्ता सांगितला त्याला जर आपण थँक्यू म्हटलं तिथं 2 मिनिटं थांबवूनच आहे की थँक्यू दादा तुम्ही हा रस्ता सांगितला, आपण विचारतो ना हे गाव कुठं आहे इथून किती किलोमीटर आहे? असं कोणी रस्त्यावर सापडतं आपण त्याला ऍड्रेस विचारतो. आता तर गुगल मॅप आहे, पूर्वी ते नव्हतं. पूर्वी आपल्याला विचारायला लागायचं ना की इथून कुठे जायचंय किंवा हे गावाचं नवीन ठिकाणी आहे की ते हे कुठे मिळेल, आपल्याला ती व्यक्ती सांगते. ती छोटी गोष्ट आहे ना, मग आपण त्याला म्हणू शकतो की थँक्यू मला सांगितल्याबद्दल धन्यवाद असं बोलू शकतो. एक फिलिंग आपल्यालाही चांगली येणार, समोरच्यालाही चांगलं, तो त्यालाही वाटेल की याला हे मदत केली की हा प्रामाणिक आहे या गोष्टी, म्हणून आपल्याला कळतं की आपला प्रामाणिकपणा आपण दाखवू शकतो. येस. जब आप किसी व्यक्ति को धन्यवाद कह रहे हो, उस वक्त उसके चेहरे की ओर जरूर देखें। जब तक आप नजरों से नजरें मिलाकर सीधे उसकी ओर नहीं देखेंगे, तब तक वह आपकी कृतज्ञता को महसूस नहीं करेगा, नहीं आपकी जादुई धूल ग्रहण करेगा। अगर आप हवा में ही धन्यवाद उछाल देते हैं, या धन्यवाद कहते समय नीचे देखने लगते हैं, या सेल फोन पर बातचीत करने लगते हैं, तो आपने उस व्यक्ति की मदद करने और अपने खुद के जीवन को बदलने का एक अवसर गवा दिया है। क्योंकि जब आप ऐसा करते हैं, तो आप असल में ईमानदार नहीं होते। येस, मग आपल्याला हे युनिव्हर्स आहे हे प्रत्येक वेळेस ना एक चान्स घेऊन बघत असतं की इथं काहीतरी मदत मिळते, कुठं काहीतरी मिळायला लागतं आणि प्रत्येक वेळेस आपल्याला मिळत असतं. मग आपण जर तिथं दाखवलं नाही त्या व्यक्तीला किंवा आय कॉन्टॅक्ट करून आपण 2 मिनिटं बोलू शकतो ना त्याच्याकडे, तो आपल्याकडे बघतोय त्याला स्माइल करून थँक्यू, हे तुमच्यामुळे किती सोपं झालं ना हे काम. एखाद्याने काहीतरी वस्तू उचलायची ते आपल्याला मदत केलं किंवा काहीतरी आपल्याला काही मदत असू शकते दिवसभरातून जे आहे, ऑटोवाल्याने आपल्याला इथं सोडलं किंवा काही छोटी छोटी, तर आपण त्यांच्याकडे बघून पैसे देताना म्हणू शकतो थँक्यू हा थँक्यू सो मच, तुम्ही मदत केली. की काय त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा. भाजीवाल्यांना वगैरे करून बघा, भाजीवाले वगैरे असं थँक्यू, किती छान ताजी भाजी आणून दिली ना, घरपोच आणून दिली, मस्त थँक्यू ताई तुम्हाला. की ते जर म्हटलं ना ते लोक पण फील करायला लागतात. आणि जर आपण असं फोनवर बोलतोय आणि आपण इकडे दुसरीकडे बघतोय आणि तिकडे, तर आपणच आपला एक एक हे ना चान्स फेल केला, म्हणजे तिथे चान्स आपण सोडून दिला की अरे इथे तर मला हे कमवण्याची संधी होती, मला माझे ग्रॅटिट्यूड कमवण्याची संधी होती. मग तिथे आपण कुठंतरी एवढं इमानदार नाही राहिलो किंवा आपण ते लेट गो करून टाकलं त्यावेळेला. मग हे आठवून आठवून आपल्याला नंतर प्रॅक्टिस करावं लागतं. जरुरी नाही की आपण तेव्हाच तेव्हा करा प्रॅक्टिस. तिथे आहे की चला काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मिळतात जे का आपल्याला मदत होती दिवसभरातून, त्यांना थँक्यू म्हणत चला. येस. कुछ वर्ष पहले मैं एक स्टोर में अपनी बहन के लिए एक उपहार खरीद रही थी। जिस स्टोर असिस्टेंट ने मेरी सेवा की, उसने मेरी बात सुनी कि मुझे किस तरह का उपहार चाहिए था। फिर वह आदर्श उपहार उपहार की तलाश इस तरह करने लगी, मानो वह खुद अपनी बहन के लिए उपहार तलाश रही हो। अंततः जब स्टोर असिस्टेंट ने मुझे आदर्श सुंदरता से लिपटे उपहार वाला बैग थमाया, तभी मेरे सेल फोन की घंटी बज उठी। मैं फोन पर बात करने लगी और बात करते करते स्टोर के सामने वाले द्वार तक पहुंच गई। तभी अचानक मैं विचलित महसूस करने लगी। मैं तत्काल उस मददगार स्टोर असिस्टेंट के पास लौटी। मैंने न सिर्फ उसे धन्यवाद दिया, बल्कि उसे वे सारे कारण बताए कि मैं उसके लिए क्यों कृतज्ञ थी, और उसने मेरे लिए जो किया, मैं हर उस चीज की कद्र क्यों करती हूँ। मैंने कृतज्ञता की जादुई धूल से उसे नहला दिया। देखते ही देखते उसकी आंखों में आंसू भर गए।
और उसके चेहरे पर इतनी चौड़ी मुस्कान खिलाई जितनी कि मैंने पहले कभी नहीं देखी थी। येस, म्हणजे आता इथे रोंडाने काय सांगितलंय की तिने तिला गिफ्ट घ्यायचं होतं एका मॉलमध्ये, तिला तिच्या बहिणीसाठी गिफ्ट घ्यायचं होतं. आणि तिथलचे जे असतात ना ते लोक सामान ठेवणारे वगैरे, कधी त्यांना विचारत असतो आपण हे काय ते काय, की तिने सांगितलं की माझ्या बहिणीला द्यायचं. मग ते लोक विचारतात तुम्हाला कितीपर्यंत गिफ्ट आहे. मग ती लेडी जी असं शोधायला लागली उत्सुक, तिने गिफ्ट शोधायला लागली की स्वतःच्याच बहिणीला द्यायचं नाही का. माझी जर बहीण असती आणि मला जर द्यायचं असतं तर मी हे दिलं असतं, मी हा कलरचं ड्रेस, ह्या कलरची साडी किंवा ह्या कलरचं एखादं ही गोष्ट. आणि तिने शोधून पण दिलं हिला आणि सापडलं पण. मग ते तिने घेतलं, पॅक केलं, पण तिला बाहेर जाताना परत लक्षात आलं अरे ह्या व्यक्तीमुळे मला हे गिफ्ट सापडलंय, हिच्या मदतीमुळे सापडलंय. मग ती परत गेली आणि तिला म्हटली, ते परत सांगितलं की बरं बघ ना, तुझ्यामुळं मला हे गिफ्ट मिळालंय आणि तू मला दिलं, तर त्याच्यामुळे वेळ किती वाचला माझा. आणि परत तुझी चॉईस किती छान आहे, कदाचित मला हे लवकर नसतं सापडलं किंवा मला सुचलंच नसतं हे तुझ्यामुळे. असं भरपूर वेळेस आपल्या आयुष्यामध्ये पण छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. आपण नाही का एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल तर कोणतरी आपल्याला आयडिया दिली, हे दे बरं, किंवा त्याला काय आवडतं हा कलर आपल्याला शोधायला आपण कधी कधी मैत्रिणीला सोबत घेऊन जायचो ना, किंवा आपल्याला हे घ्यायचंय, कधी एखादी गोष्ट द्यायची आहे. आणि मग आपली कोणतरी हेल्प करतं, मदत करतं की नाही तू असं असं घे किंवा ही गोष्ट घे, जसं की त्यांच्याच कोणाला तरी घ्यायचं, त्यांच्या सोबतच्यालाच ती गोष्ट घ्यायची, गिफ्ट घ्यायची. आणि मग तिला फील केलं की पूर्ण मॅजिक डस्टने तिची आंघोळच करते आणि तिच्या आयुष्यात सगळं आनंदी आनंद हो, चांगलं हो, मंगलमय हो, तिला छान छान ऑपॉर्च्युनिटी मिळवतो तिथे, पैशाची बरकत हो. म्हणजे हे काय आहे ना, दुआई दुआई द्यायचा चान्स मिळतो ना. तर मग दुआई पण परत येणार आहे आपण जे देतोय, जी फ्रिक्वेन्सी ना, मग आपल्याला जर संधी मिळाली तिथे द्यायची दुआई, तो आपल्या बाबतीत पण अशा काहीतरी गोष्टी झाल्या असतात जिथे आपल्याला ना कोणीतरी मदत केली असते. बघा आपण एका ठिकाणी नवीन राहायला जातो किंवा नवीन आपण तिथं चेंज होतं किंवा ऍड्रेस, तर काही काही लोक इतके चांगले असतात ना, ते आपल्याला हेल्प करतात. किंवा एखादी गोष्ट नसेल तर ते आणून देतात, ह्या वेळेला इथं आहे, किंवा आपल्याला सांगतात की दुकान इथं आहे, तुम्हाला लागलं तर काही मला सांगा, ही गोष्ट नाहीये. तर मग कदाचित असे पण लोक आपल्याला मदत करत असतात. त्यावेळेस आपण त्यांना आठवून की त्यावेळेस आपल्याला नव्हतं माहिती की मॅजिक किंवा इथून पुढे आपल्या लाईफ मध्ये असे लोक येणार आहेत, त्यांना खरंच हे करायचं आहे. मग त्या मुलीच्या चेहऱ्यावर इतकं छान हास्य झालं, मस्त हे झालं, खुशी झालं. तर संधी आली ना ती हे करायला पाहिजे. मला पण ती एक मुलगी असते मॉलमध्ये किंवा कधी कधी ते काही काही कॉमन लोक डबल भेटतात. तुम्ही म्हणते छान ग, तुझ्यामुळे किती मस्त पटकन झालं ना, मस्त तू हे बिलिंग केलं, हे केलं. तिने मला मागच्या वेळेला डबल कांदे मिळा म्हणून तिने मला 2 बिलं केले. ते ऑफर होती, 500 रुपयाचं केलं की 2 किलो कांदे होते. तर ती म्हणे ताई तू काय करायचे, 2 बिलं कर वेगवेगळी. मला 2 किलो कांदे मिळा म्हणून तिने 2दा बिल केलं. मी तिला म्हटलं अरे वा छान आयडिया आहे तुझी, आणि तिला म्हटलं थँक्यू. म्हणजे कसं आहे ना, तिला म्हटलं बघ तुझ्यामुळेच झालंय, म्हणजे आपण पण ते केलं की नाही थँक्यू. मग तिला तिला पण मस्त स्माईल आली. सेम फिलिंग आपण करून बघू शकतो, ट्राय करून बघू शकतो समोरच्या. आपल्याला जर तिथे संधी मिळते ना, तिथं भरभरून देऊया की मग, है ना. जिथं संधी मिळाली तिथं भरभरून देऊया आपण. येस. हर क्रिया की हमेशा समान प्रतिक्रिया होती है। जब आप पूरी ईमानदारी से धन्यवाद कहते हैं, तो सामने वाला इसे महसूस करेगा। इससे न केवल सामने वाला सचमुच अच्छा महसूस करेगा, बल्कि आपके अंदर भी एक अवर्णनीय खुशी भर जाएगी। उस दिन जब मैं स्टोर से बाहर निकली, तो मैं इतनी खुश थी कि बता नहीं सकती। येस, म्हणजे आपण जर असं करतोय ना, त्या समोरच्या व्यक्तीला तर आनंद देतोच आपण. पण त्याचा आनंद आपल्याला किती दुप्पट व्हायला लागतो. भलेही तुम्ही असं छोटंसं काहीतरी करून बघा दुसऱ्यांसाठी, किंवा जिथे चान्स मिळतंय, एखादी कामवाली बाई आहे, तिला असा एखाद्या दिवशी मस्त चहा करून द्या. काय तुम्हाला जे असं वाटलं की ते करा, किंवा एखादं छोटंसं गिफ्ट द्या आणि तिला म्हणा थँक बघ तुझ्यामुळे माझी किती कामं छान होतात आणि तू किती छान सुंदर करते. काय जिथं संधी मिळेल तिथं, तर त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव फक्त बघायचे. आणि आपण रागवून बघा एखाद दिवशी, आणि तेव्हा पण चेहऱ्यावरचे व्हायब्रेशन कसा एखाद्याचा चेहरा पडतो ना पटकन, जर आपण त्यांना निगेटिव्ह पण बोललो, काय तुम्ही हे नीट नाही केलं, ते नीट नाही केलं, किंवा असंच आहे तुम्ही सुट्टीच मारली, त्यावेळेस पण त्यांच्या आतमधून काहीतरी चालू असतं. पण कधी कधी लोक बोलून दाखवतात, कधी कधी ऐकून घेतात, कधी कधी बोलून नाही दाखवत. काही लोक मनात त्यांच्या किती हे चाललं. सेम फिलिंग प्रत्येकाबद्दल होऊ शकते. मग आपल्याला काय आहे, आपल्याला संधी मिळती दुसऱ्याला खुश करण्याची, त्यांचा आनंद द्विगुणित करण्याची, तर आपण त्यावेळेस नक्कीच केला पाहिजे. येस. मैं केवल सेवा करने वाले लोगों के लिए ही नहीं, बल्कि सभी तरह की स्थितियों में कृतज्ञता की जादुई धूल का इस्तेमाल करती हूँ। जब मेरी बेटी कार चलाकर घर से जाती है और मैं उसे अलविदा कहती हूँ, तो मैं उसके सुरक्षित घर पहुंचने के लिए कृतज्ञता महसूस करती हूँ। और
साथ ही साथ हवा में अपनी उंगलियां लहराकर कल्पना करती हूँ कि मैं उस पर तथा उसकी कार पर जादुई धूल छिड़क रही हूँ। कोई नया प्रोजेक्ट शुरू करने से पहले कई बार मैं अपने कंप्यूटर पर जादुई धूल छिड़क देती हूँ, या किसी स्टोर में किसी खास जरूरी चीज की तलाश करने से पहले अपने सामने जादुई धूल छिड़क देती हूँ। मेरी बेटी भी कार चलाते वक्त जादुई धूल का इस्तेमाल करती है, और अगर वह बेतहाशा गाड़ी चलाने वाले किसी ड्राइवर को तनावपूर्ण स्थिति में देखती है, तो वह उस पर दूर से ही जादुई धूल छिड़क देती है, ताकि वह बेहतर महसूस करे और सुरक्षित रहे। आता काही काही आपण बघतो की आता हिने उदाहरण दिलं तिच्या मुलीचं. तिची मुलगी जाती कारने जाती, वापस येते. तिथं येण्यासाठी, जाण्यासाठी काय तो 10, 20, 50 किलोमीटरचा प्रवास असतो. तिथून सुरक्षित आहे ना, ती पण तिच्यासाठी एक चांगलीच मिराकलचीच गोष्ट आहे ना. कधी काही चॅलेंजेस येतात, कधी ट्रॅफिक येतात, सगळ्या गोष्टी काही तणावपूर्ण होतं, कधी पाऊस येईल, कधी काही अडचण येईल, कधी गाडी पंक्चर होईल. मग त्या सगळ्या गोष्टीसाठी तर अगोदरच फील केलंय की तिचा प्रवास छान झालाय, ती सुखरूप आली. त्यासाठी मॅजिक डस्ट. मग आपल्या मुलाची तर स्कूलमध्ये जात आहे किंवा त्या कॉलेजला जात आहे, त्याला जर आपण म्हटलं की मॅजिक डस्ट इथे सगळ्या गोष्टीसाठी चांगलं आहे, मग आपल्या वस्तूंना पण करू शकतो आपण. आपल्याच्या डेली यूज मध्ये लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, त्या सगळ्यांवर आपण मॅजिक डस्ट करू शकतो. जादुई धूल आपण टाकू शकतो की हे किती छान सपोर्टिव्ह आहे ना, मला मदत करताय कामासाठी. डेली बेसिसवर काही ना काही मदत होती, आपण त्याच्यामुळे आपण सुरक्षित फील करतो. मग आपलं कुलूप आहे लावण्याचं आहे ना, तर एवढंसं कुलूप असतं आपल्या घराचं आणि ते पूर्ण घराला कंट्रोल करतं आणि घराला सांभाळून ठेवत असतं एवढी कुलूप आणि चावी. छोटीशी गोष्ट आहे, आपण त्याला पण मॅजिक डस्ट करू शकतो की आपण बाहेर जाताना त्या कुलूपच्याच भरोश्यावर आपण कुलूप किल्ली लावून जातो किंवा असतं लॉक असतं, तर ते पूर्ण दरवाजा पूर्ण घराला ज्या काही ते त्यांच्या मोठ्या वस्तू असतील, म्हणजे महागाच्या वस्तू असतील, त्या याच्या एका याच्यावर आपण कडी कुलूप लावतो आणि बिनधास्त आपण बाहेर जातो. मग त्याला पण आपण एक मॅजिक डस्ट करू शकतो. ते सुद्धा आपल्यासाठी किती मोठं काम करतं. पण आपल्याला काही एवढं डोक्यात नाही राहत. फक्त आपल्याला माहित असतं पुढचं काय करायचं. पण आपण जर छोट्या छोट्या बारकाईने विचार केला ना, तर किती सुंदर आपल्या लाईफ मध्ये गोष्टी घडत असतात. येस. आज अपनी सेवा करने वाले लोगों पर कृतज्ञता की जादुई धूल की बारिश करें। हर उस अवसर की तलाश करें जहां आप धन्यवाद कहकर किसी व्यक्ति पर जादुई धूल का छिड़काव कर सके। कम से कम 10 लोगों को धन्यवाद दे जो आज आपकी सेवा करते हैं और जिनकी सेवा से आपको लाभ होता है। इससे कोई फर्क नहीं पड़ता कि आपको आमने सामने यह करने का अवसर मिलता है या नहीं। जिन लोगों की सेवा से आपको लाभ होता है, उन्हें आप मन ही मन भी धन्यवाद दे सकते हैं। मिसाल के तौर पर मन ही मन खुद से कहे, मैं सफाई कर्मचारियों के प्रति सचमुच कृतज्ञ हूँ, जो इतनी सुबह काम करते हैं और यह सुनिश्चित करते हैं कि सड़क का कचरा रोज साफ हो जाए। मैंने दरअसल कभी सोचा ही नहीं था कि मैं इस सेवा के लिए इतनी कृतज्ञ हूँ, जो हर दिन घड़ियों की सुइयों जैसी चलती है। धन्यवाद। मग आता कितीतरी लोक आहेत, असे काय करायचे, आपल्याला 10 लोकांचं कमीत कमी, जास्तीत जास्त खूपही चालतं अनलिमिटेड, असं काही नाही की 10च पाहिजे, पण कमीत कमी 10 लोकांना आपण शोधू शकतो की जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या सेवेमध्ये आहे. तर बऱ्याच ठिकाणी गुरखा येतात, ते रात्री 3लाच येतात है ना. आवाज येतो किंवा पूर्वी पण गुरखा यायचे, त्यांचा आवाज येतो, आपण उठलं की ते टकटक वाजवता, म्हणजे आपल्यासाठी ते रात्रभर जागलेले आहे, आपल्याला सेवा देण्यासाठी. कुठे चोर येत आहेत का, कुठं सोसायटीमध्ये, कॉलनीमध्ये त्यांची एक सेवा आहे. मग आपण त्यांना तर पाहिलेलं पण नसतं, कधी माहितीही नसतं, पण आपला आवाज येतो. मग आपण तसं म्हणतो थँक्यू. दूधवाला येतो, दूध देऊन जातो, त्याच्यासाठी थँक्यू. पेपरवाला असेल, ज्या काही सर्व्हिसेस आपल्याला मिळत आहेत, हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत वायफाय ते कोणतरी मेंटेन करतंय, त्याच्यामुळे इथं नेटवर्क चालू आहे ना. मोबाईल सेवा आहे, तर मोबाईलचं जिओ आहे, त्याचं टावर व्यवस्थित आहे, ते कोणतरी सांभाळतंय म्हणून आपल्याकडे इथे नेटवर्क व्यवस्थित आहे. अशा कितीतरी गोष्टी आपण आठवून दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं कुरिअर आणून देतं, आपण अमेझॉनचं पार्सल येतं किंवा आपल्या घरी त्या पार्सल देणारा येतो, त्याच्यामुळे आपल्यापर्यंत ती गोष्ट आलेली. अशा लोकांना आपण धन्यवाद करू शकतो किंवा यांनी सांगितलंय की तुम्ही डिटेलमध्ये पण करू शकता त्याला. एका व्यक्तीला पकडून सफाई कर्मचारी असेल की त्याला म्हणू शकता की तुला सकाळी सकाळी रस्ते साफ आहे, कॉलनी साफ आहे, तिथे फिरायला छान वाटतं की साफसफाई झाली, त्यासाठी मी कृतज्ञ आहे आणि त्यासाठी थँक्यू म्हणू शकतो आपण त्या व्यक्तीला आणि मॅजिक डस्ट करू शकतो आपण आपल्या याच्यानुसार. येस. यह सुनिश्चित करें कि आप अपनी सेवा करने वाले उन लोगों की गिनती रखें जिनके लिए आप कृतज्ञ हैं।
ताकि आप जान जाए कि कब आपने 10 अलग-अलग लोगों को उनकी सेवाओं के लिए धन्यवाद दे दिया है और उन पर जादुई धूल का छिड़काव कर दिया है। जब आप लोगों को धन्यवाद देते हैं, तब अगर आप उन पर चमकती जादुई धूल गिरने की कल्पना कर ले, तो समझ लीजिए कि आपके पास उसी चीज की तस्वीर है जो कृतज्ञता की शक्ति के साथ सचमुच अदृश्य धरातल पर होती है। इस तस्वीर को अपने दिमाग में रखने से आपको यह विश्वास करने और जानने में मदद मिलेगी कि कृतज्ञता की जादुई धूल सचमुच लोगों तक पहुंचती है और यह उनके जीवन को बेहतर बना देगी। और यही नहीं, हर बार जब आप किसी दूसरे व्यक्ति पर जादुई धूल का छिड़काव करते हैं, तो यह आपके जीवन में भी लौटती है। मग आपल्याला हे आजचा चॅप्टर काय शिकवतो की जे काही लोक आहे आपण त्याला आपल्याला सगळे लोक आठवण गिनती करायची त्याची की मला इतके इतके लोक हेल्प करतात किंवा ह्या गोष्टी आहे. आपल्याला कोणी गाडी शिकवली असेल, कोणी कार शिकवली असेल, कोणी टायपिंग करायला शिकवलं, असे भरपूर लोक आहे आपल्या याच्यामध्ये, दिवसभराचे पण भरपूर आहे. मग यांना काय करायचंय, आपल्याला इमॅजिन करायचं आपल्या दिवसभरातून आणि डोळे बंद करायचे आणि त्यांना जादुई धूल म्हणजे मॅजिक डस्ट जी आहे अशी, ती एक प्रकारची जी आहे ना, पाऊस कसा पडतो तशा प्रकारचा पाऊस किंवा अशी एक धूळ आहे, ती चमकीली धूळ येते, चमकी स्पार्कल माहिती आहे, जे गोल्डन असतं. तर ते गोल्डन त्यांच्या याच्यावर येत आहे आणि फील करायचं, त्याला ब्लेसिंग मध्ये कन्वर्ट करायचं, ब्लेसिंग द्यायचे. ब्लेसिंग मध्ये काय आहे, मग त्याला चांगलं मिळो, सुख मिळो, सुखी राहो, आनंद मिळो, त्याच्या घरच्यांनी त्याला मान सन्मान मिळो, जे काही तुम्हाला असं वाटतं त्या मॅजिक डस्टच्या याच्यात त्याला ब्लेसिंग द्यायची आहे, स्वतः पाठवायचे. आणि त्या ब्लेसिंगनी एकतर आपल्याला मस्त वाटायला लागतं, शांत वाटायला लागतं की त्याला आपण काहीतरी आपलं देणं लागतं आणि आपण तो देतोय. आपल्या जीवनामध्ये ती कशा प्रकारची रिटर्न होणार ते आपल्याला माहित नाही, किती पटीनं ती परत येणार आहे भरपूर. कारण कुठली युनिव्हर्सल ठेवत नाही, त्याला मल्टिपल करून पाठवत असते. मग अशा काही गोष्टी आहेत. तो एक जय हो नाही का मूवी सलमान खानचा, तो त्याच्यामध्ये म्हणायचा थँक्यू नका म्हणू, 3 लोकांची मदत करा, म्हणजे काहीतरी कोणतरी साठी चांगलं म्हणा. मग तीन तीन त्याचं मल्टिपल करून त्याने दाखवलं, तर किती मोठा आकडा बनला आहे ना. मग सेम गोष्ट आहे की आपण असं जर दिवसभरातून 10 लोकांना करत जाऊ, ती फ्रिक्वेन्सी चेंज होऊन, ती फ्रिक्वेन्सी मल्टिपल होऊन ती किती लोकांपर्यंत जाईल दिवसभरात, भरपूर लोकांपर्यंत जाईल ना. सिग्नल चालू होतंय, बंद होतंय, कोणतर त्याला ऑपरेटिंग करते ना ते सिग्नल वेळेवर चालू होण्यासाठी, त्या 60 सेकंदात बंद होण्यासाठी काहीतरी ऑपरेटिंग साठी तिथे लोक आहे, काहीतरी तिथे ती गोष्ट होती. मग आपल्याला ते लोक दिसताय, डोळ्यांना नाही दिसत आहे, तिथे काही पोलीसवाले, ट्रॅफिक पोलीस उभे राहतात एवढं गरमीमध्ये, याच्यामध्ये उन्हामध्ये, किती ट्रॅफिक कंट्रोल करतात, आपल्याला दिसतायत. आणि त्यावेळेस आपल्याला लांबून ते लोक दिसतात, आपण इकडून त्यांना मॅजिक डस्ट करू शकतो. सिंपल आहे, सोपं आहे. फक्त आपल्याला दिवसभरात आपल्या कामामध्ये, ट्रॅव्हलिंग मध्ये करत जायचंय. येस. यदि आप आज घर पर है, तो कलम और जर्नल लेकर या अपने कंप्यूटर के सामने बैठे और उन घटनाओं को याद कर लिखे जहां सेवा करने वाले लोगों ने आपके लिए अतिरिक्त प्रयास किया। यह कोई व्यवसायी हो सकता है जिसने आपकी समस्या सुलझाई हो, या यह फोन पर कोई व्यक्ति हो सकता है, शायद आपके डाकिये, कचरा इकट्ठा करने वालों या रिसाइकलिंग करने वाली कंपनियों या स्थानीय स्टोर असिस्टेंट्स ने बेहतरीन सेवा दी थी। 10 प्रसंगों की सूची लिखे जहां सेवा करने वाले लोगों ने आपकी मदद की थी और उनमें से प्रत्येक को धन्यवाद कहकर उन पर जादुई धूल छिड़के। मग आता आपल्याला काय करायचंय, आपण जसं निवांत बसू, आपलं पेन आणि वही घेऊन आपलं जे काही आहे ते बसायचंय आणि विचार करायचा की आपल्याला किती लोकांनी कधी कधी आयुष्यात मदत केली आणि ते आठवायला लागलं ना, तर भरपूर आहे आपल्याकडे. जर विचार केला आपल्याला कधी कधी कोणतरी त्याची ना आपली काही ओळख नव्हती किंवा काही देणं घेणं नव्हतं, तर त्या व्यक्तीने आपल्याला मदत केली. जसं पाटील ताई तुम्हाला त्या मुलांनी त्या दिवशी घरी उचलून आणलं, पोहोचवलं, मुलीलाही घरातून आणलं, मुलीलाही घरी पोहोचवून दिले आणि परत ते म्हटले की ठीक आहे, थँक्यू, तुम्ही त्यांना म्हटले. तर सेम गोष्ट आहे का, असे लोक आपल्या आयुष्यात खूप लोक येत असतात. माझी डिलिव्हरी झाली, सेकंड डिलिव्हरीच्या वेळेस त्या 2 लेडीज होत्या. दिवशी संक्रांतीचा दिवस त्यांना घरी जायचं होतं, पण त्यांना माहिती की आता हे आलं म्हणजे आपल्याला लगेच सुट्टी मिळणार नाही वगैरे, की त्यांनी मला खूप मदत केली, दिवसभर काळजी घेतली. आले तर मग आपल्याला त्या असे लोक लक्षात येतात आणि त्यांना लक्ष करायचंय. आता कदाचित ह्या मधल्या वेळात आपण विसरूनही जातो, 10-12 वर्ष झाले त्या गोष्टीला, त्या व्यक्तीने आपल्याला मदत केली ते विसरून जातो. पण जशी आपण ही प्रॅक्टिस करायला लागतो ना, तसं आपल्याला एक एक आपली फाईल ओपन होते आणि आपल्या लक्षात येते की अरे
त्या व्यक्तीने दिलं होतं आपल्याला. कधी काही खायला आपल्याला भूक लागली होती तेव्हा त्या व्यक्तीने दिलं होतं. माझ्या एका मैत्रिणीच्या घरी आम्ही दर बुधवारी काहीतरी त्यांच्या घरी जायचं ना, तिची आई जेवायला बोलायची, आम्हाला जेवायला द्यायची आणि ते दक्षिणा वगैरे स्पेशल आम्ही खूप एन्जॉय करत जायचो की आज चला आईच्या घरी, आज आम्ही जेवायला जाणार आहे 8 दिवसातून. त्यांच्या दरवेळेस कुवारिका ते जेवायला घालायचे आणि आम्ही त्या दिवशी टिफिन नाही न्यायचो मग कॉलेजला, तर की चला आज संगीताच्या घरी जायचं. पण आपल्याला ते नंतर आठवतं ना की आपल्यासाठी पण ते सगळं ब्लेसिंगच होतं. मग तिथं आपल्याला थँक्यू म्हणणं किंवा आपल्याला ते गोष्ट माहीत नव्हती, पण आता ती गोष्ट आठवून आठवून आपण लिहू शकतो एक एक गोष्ट. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याच्या लाईफमध्ये चांगल्या झालेल्या आणि त्यांना एक मॅजिक डस्ट पाठवू शकतो, चांगल्या ब्लेसिंग पाठवू शकतो, चांगल्या दुआ देऊ शकतो की त्यावेळेस मला ही ही मदत मिळाली. मग खूप गोष्ट आहे. आपल्याला एखादा ड्रेस शिवून दिला असेल एखाद्या टेलरनी आणि तो ड्रेस खूप चांगला युनिक झाला आणि सगळ्या मैत्रिणी आपल्याला विचारायला लागल्या, किती सुंदर ड्रेस आहे, कुठून शिवला आहे, काय. पण तो कापड तर नॉर्मलच होता, पण त्या व्यक्तीने त्याच्यात क्रिएशन टाकली, त्याची ऍक्टिव्हिटी टाकली, त्याच्यामुळे तो ड्रेस इतका सुंदर झाला नाही का. मग त्या व्यक्तीला पण आठवण, आपल्याला काय वाटतं आपण पैसे दिले त्याचं काम झालं, आपलं काम झालं, असं आपल्याला वाटत चालतं ना. आपण त्या डेली याच्यामध्ये राहतो, पण त्याच्यात आपल्याला किती सुंदर बनवण्यामागे, आपल्याला खुश ठेवण्यामागे, आपल्याला एंटरटेन करण्यामागे हे सगळे लोक आहेत. हे सगळे लोक नसते तर हे प्रत्येक गोष्ट आपण शक्य नसते झाली आपल्याला स्वतःच तर सगळं करायचं. मग असे लोक आठवायची, जेवढे जेवढे आपल्याला आठवता येईल त्यांना लिहायचं आणि त्याचे कारण आठवणीत आणायचे आणि मग ते करायचे आणि त्यांना म्हणायचं की वाव, मला ही सेवा देण्यासाठी किंवा माझी ही मदत करण्यासाठी थँक्यू. मॅजिक डस्ट, मॅजिक डस्ट. मनापासून ही ऍक्टिव्हिटी करायची. कारण आपलं देणं राहून गेलेलं आहे बऱ्याच जणांना मागचं, तर आपल्याला हे देणं जे आहे ते देऊन टाकणं, तर आपल्याला परत पुढच्या याच्यामध्ये काहीतरी त्यांच्या सोबत ते कार्मिक बॅलन्स करण्यासाठी परत आपल्याला काहीतरी नवीन प्रसंग तयार करून नवीन आपल्या याच्यात परत येऊ शकतं. मग त्याच्यामुळे आपलं जे राहून गेलेलं ते आपण ब्लेसिंगच्या स्वरूपात रिटर्न करू शकतो परत आता ह्या ऍक्टिव्हिटीने. येस. जादुई स्मरण, कल के अभ्यास को आज ही पूरा पढ़ ले, क्योंकि 11वें दिन का अभ्यास सुबह जागने के साथ ही शुरू होता है। जादुई अभ्यास क्रमांक 10, हर एक पर जादू की धूल का छिड़काव करें। अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाएं, लिखे कि आप कृतज्ञ क्यों हैं। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। उस नियामत के लिए अधिकतम कृतज्ञता महसूस करें। आज ही अपनी सेवा करने वाले 10 लोगों पर जादुई धूल का छिड़काव करें जिनसे आपको लाभ होता है। आप उन्हें सीधे धन्यवाद दे सकते हैं या फिर मन ही मन उनकी प्रशंसा करके धन्यवाद दे सकते हैं। उनकी दी हुई सेवा के लिए कृतज्ञता महसूस करें। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। कल के अभ्यास को आज ही पूरा पढ़ ले, क्योंकि 11वें दिन का अभ्यास सुबह जगने के साथ ही शुरू हो जाता है। येस. मग आता आपला आजचा जो आहे तो आपल्याला 10 नियमाती म्हणजे 10 ब्लेसिंग, काउंट युअर ब्लेसिंग आपल्याला त्या लिहायच्या आहे, त्या वाचायच्या, त्या फील करायच्या रोजच्या रोज. आपल्याला ज्या काही आपल्या आयुष्यात चांगल्या चांगल्या आपल्याला ब्लेसिंग मिळाल्या त्याच्यानंतर आपल्याला 10 लोकांची सूची बनवायची, म्हणजे 10 जे आपल्या आयुष्यामध्ये चांगले लोक आले किंवा आपल्याला त्यांच्यामुळे हेल्प झाली किंवा त्याच्यापेक्षा जास्तही बनवू शकतो आपण. का बनवायचे आपल्याला, की आपल्याला तेवढं छान रिलीफ फील होईल आपण जेवढं देत जाऊ आणि आपल्याकडे पण आपल्याला पाहिजे ना फ्लो परत त्या क्षेत्रामध्ये. आपल्याला पण ब्लेसिंग पाहिजे. मग आपण जेवढ्या देऊ ना त्याच मल्टिपल होऊन आपल्याकडे ना. मग ते आठवून तुमच्या लग्नाच्या वेळेस मेहंदी कोणी काढली असेल नाही का, ती छान आली असेल, आपण त्यावेळेस कदाचित तिला थँक्यू म्हणायचं राहूनच गेलं. माझं तर राहून गेलंय, तुमचं माहित नाही. मग ते राहून गेलं असेल किंवा एखाद्या वेळेस तुमच्या लग्नाच्या वेळेस एखाद्या आचार्याने स्वयंपाक छान बनवला असेल आणि ते सगळे लोक म्हटले असेल की हा पदार्थ छान बनला, कारण आपला एक इव्हेंट होतो त्याच्या पाठीमागे किती लोक सारे असतात, किती सगळे लोक असतात, लाइटिंग लावणारे वेगळे असतात, स्टेज डेकोरेशन वेगळे असतात, साफसफाई कर्मचारी असतात, काही आपल्या याच्यामधले. मग आपण छोटे छोटे इव्हेंट तर कितीतरी केले असेल, बारशाचा कार्यक्रम असेल, हे असेल, एंगेजमेंट असेल, हे सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला तितकं माहितच नव्हतं त्यावेळेला की ह्या सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू पण म्हणावं लागतं आणि विसरूनच गेलो असतो आपण. मग आपल्याला काय करायचंय, आठवून आठवून आपल्याला थँक्यू म्हणायचंय सगळ्या गोष्टींना, सगळ्या लोकांना आठवून आठवून आपल्याला एक लिस्ट बनवायची. आता छानपैकी वेळ भेटेल असं 1-2 तास जरी प्रॅक्टिस केली ना, बघा ह्या प्रॅक्टिसने आपल्याला किती हलकं आणि एक आपल्याला स्वतःला किती स्माईल आल्यासारखी वाटेल. समज. मी एक समाधानाची समाधानाची एक लहर आहे. हो, प्रत्येकाचे चेहरे बघा, जेही जॉइन करून जेही ऑनलाईन फेस दाखवतायत ना, त्यांना इतकं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आणि स्माईल दिसतेय ना, जी आधी स्टार्ट करताना नव्हती आणि जी आता आली आहे. हे मी खूप खरंय. जाणवलं. हां.
या आयुष्यापासून आता कुणाला काही कंप्लेंटच नाहीये. उलट आपण सगळे ह्या गोष्टींनी न्हाऊन निघालोय ना, की अरे बापरे! माझ्याकडे तर केवढं काही आहे आणि मी किती हो. गोष्टींना थँक यू बोलले पण नाहीये. जे मला खरंच. दिलंय, जे मला देवाचा तो आशीर्वादच होता, ते ऑलरेडी मॅजिक माझ्या आयुष्यामध्ये होतं. आणि जे मला आता कळलं आणि ती युनिव्हर्सची इच्छा होती, की हे मॅजिक तुला जे आहे, एवढं देऊन सुद्धा तू रडतेस. तर हे चुकीचं आहे आणि ते मला समजलं आणि त्याबद्दल युनिव्हर्सचे पण खूप आभार, की त्यांनी मला या थ्रू आणलं आणि मी हे जॉइन केलं. हॅलो Yes. हॅलो आणि पूजा मॅडम, हां, हां, लागलं. वैशाली ताई. समजलं का तुम्हाला? तुम्ही जे बोलले ना त्याच्यातच उत्तर होतं. हो, हो, अर्थातच. Yes. म्हणजे विचारली. ते तुम्ही आपण विचारा. सहजगत्या खरंच म्हणजे जे नसतं ना फक्त त्याची कंप्लेंट करत असतो. जे असतं हां. त्याचं कधी हेच नाही. ग्रेटफुलच नसतो ते आणि ग्रॅटिट्यूड करतच नाही त्याचं. तर त्याच्यामुळे आता काय होतं ग्रॅटिट्यूड केल्याने ना एक रिडक्शन म्हणजे समाधान, आत्मिक समाधान तर मिळतं. पण आतून म्हणजे आपण बघा बाहेरून आपण कितीही केलं सौंदर्य, ते बाहेरून नसतं खुलतं, आतून खुलतं. की तो आनंद, जो आनंद म्हणजे आनंद आपण कसं म्हणतो, आनंद आणि सुख मध्ये 2 प्रकार असतात. आता सुख म्हणजे मला गाडीत बसल्यामुळे मला सुख मिळतं. एसी मध्ये बसल्यामुळे मला सुख मिळतं. पण आपण जेव्हा दुसऱ्यांना काही देतो, त्या अंतःकरणापासून तो वेगळा आनंद असतो. कारण समोरच्याचे स्माईल बघितले ना, तर काय आपल्याला आतून आपोआप आनंद मिळतो आणि त्याच्याने तो ग्लो येतो ना, तो फार वेगळाच असतो. कारण भरपूर त्याच्यावर आहे वाटतं. ना नाही क्रीम नाही आहे ना काही आहे. ते भगवंताने दिलेलं एक म्हणजे एक प्रकारचं वरदान आहे ते. येस येस नक्कीच. आणि हे सगळं एकमेकांच्या एनर्जीने पॉसिबल होतं. एकट्याकडनं नाही होत. सगळेजण एक करायला त्याला हातभार लागला तेवढी मल्टिपल होणार. तर जेवढे आपल्याकडे याच्यात लोक जुळत जाणार तेवढं. आणि प्रत्येक वेळेस मॅजिक बुक नवीन काही देत असतं. आपल्या प्रश्नांचे उत्तर देतं. लक्ष करायचा की आपल्या आज प्रश्नांचे फार उत्तर डीप आहे ना. मध्ये समजलं मला. हा आज फार तर डीप मध्ये पण समजलं की आपण थँक्यू म्हणतो, चालतीवर म्हणतो, धन्यवाद. हे लक्षात आलं की आपण म्हणजे आपण नकळत आपलं ब्लेसिंग आपण सोडून देतो. ते पण कळलं याच्यात. आणि असे भरपूर लोक आहेत की आपण आपल्या जवळ म्हणजे जवळपास की आपण कधी त्यांना कधी म्हटलंच नाही थँक्यू. तर ते पण कळलं. थोडक्यामध्ये आहे ना आपल्या म्हणजे वाल्याचं आहे ना वाल्मिकी व्हायला हे मॅजिक बुक प्रत्येकाला मदत करणार आहे. प्रत्येकाला. येस. खरंच मॅडम, खरंच. बाय बाय सगळ्यांना. असे हसत राहा, स्माइल देत राहा, मॅजिक देत राहा इतरांना आणि तुमच्याकडे पण मॅजिक येत राहो येत राहो येत राहो. थँक्यू थँक्यू सो धन्यवाद, मच. धन्यवाद, धन्यवाद. लव यू तुमचं ऑल. बाय बाय. सी यू टुमारो. काय Yes, bye.